विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत इयत्ता 9वीचं 2 चलातील रेषीय समीकरणे सराव संच 5.2. तर या ठिकाणी बघा आपल्याला काही शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत. त्यामधलं पहिलं उदाहरण आहे एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे. नंतर पुढची कंडिशन काय दिली आहे बघा, अट 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येपेक्षा काय दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत असं विचारले त्याने. ठीक आहे, म्हणजेच काय सांगितले, एका पाकिटामध्ये 5 रुपयाच्या व 10 रुपयाच्या काही नोटा आहेत. आता आपल्याला त्यांची किंमत काढायची आहे. तर आपण काय करूयात गणित सोडवताना, तर 5 रुपयांच्या नोटा आहेत ना, त्यांची संख्या समजा x आहे असं गृहीत धरूयात. तर 10 रुपयांच्या नोटांची संख्या आपण काय गृहीत धरणार, y असं गृहीत धरूयात. ठीक आहे, तर या ठिकाणी लिहितो मी, समजा 5 रुपयांच्या नोटांची संख्या, 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती गृहीत धरायची आपण, तर आपण समजूयात ते x आहे. ठीक आहे, तर इथं काय लिहिणार, 10 रुपयांच्या नोटांची संख्या, हे आहे नोटांची संख्या किती, तर हे झालं y. ठीक आहे, आता बघा आपण काय करूयात, एक एक अटीनुसार आपण समीकरण तयार करण्याचा प्रयत्न करूयात. पुढे बघा, नोटांची एकूण किंमत काय म्हणले, 350 म्हणले. म्हणजे 5 रुपयांच्या नोटांची किंमत आणि 10 रुपयांच्या नोटांची किंमत यांची एकूण किंमत 350 म्हणले. ठीक आहे, आता नोटांची किंमत काढायची कशी लक्षात घ्या. समजा माझ्याकडे 5 रुपयाच्या 2 नोटा आहेत, तर त्याची किंमत किती झाली, 5 गुणिले 2 म्हणजे 10 रुपये झाले. ठीक आहे, समजा माझ्याकडे 5 रुपयाच्या 10 नोटा आहेत, तर त्याची किंमत किती होते, 50 होते. कसं, तर आपण 5 गुणिले 10 करतो. आता माझ्याकडे 5 रुपयाची किती नोटा आहेत, x नोटा आहेत, म्हणून त्याची किंमत किती झाली, 5x. आणि 10 रुपयांच्या y नोटा आहेत, म्हणून त्यांची किंमत किती झाली, 10y. ठीक आहे, तर आपण काय करणार, पहिल्या अटीनुसार. ठीक आहे, आता पहिल्या अटीनुसार काय सांगितलंय आपल्याला, तर आपल्याला दोघांची किंमत सांगितलेली आहे आणि त्या 2 नोटांचे टोटल किंमत किती, 350 रुपये सांगितले. तर आपण काय करणार बघा, पहिल्या अटीनुसार समीकरण कसं तयार होतंय, 5 रुपयांच्या नोटांची किंमत किती होते, तर हे 5 गुणिले x अधिक हे होते 10 गुणिले y बरोबर किती, 350 रुपये झाले. तर हे झालं समीकरण 1. ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला पुढे काय दिले, तर दुसऱ्या अटीनुसार आता कोणतं समीकरण तयार होते ते पाहूयात आपण. बघा आता दुसऱ्या अटीनुसार कसं तयार होतं समीकरण, तर इथं दिले 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. म्हणजे 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे, x. ठीक आहे, तर ती कशी आहे म्हण, तर 10 रुपयांची नोटांची संख्या आहे ना, त्याच्या दुपटीपेक्षा, म्हणजे आता किती, हे दुप्पट म्हणजे 2y, त्याच्यापेक्षा 10 न कमी आहे. म्हणजे हे झालं समीकरण 2 झालं आपल्यासाठी. ठीक आहे ना, आता हे समीकरण जर आपण सोडवलं तर त्याच्यावरून आपल्याला x आणि y च्या किमती भेटून जातात. तर ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय सांगितलंय, तर इथं 5x अधिक 10y बरोबर 350 दिले. या ठिकाणी x बरोबर 2y वजा 10 दिले. ठीक आहे, म्हणजेच काय, आधी आपल्याला x चीच किंमत दिलेली आहे दुसऱ्या चलाच्या रूपात 2y वजा 10. तर आपण काय करू, समीकरण 2 आहे ना, तर ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, हां, तर या ठिकाणी आपण काय लिहिणार, x ची किंमत है ना, x ची किंमत समीकरण किती मध्ये ठेवणार आपण, तर 1 मध्ये ठेवून. ठीक आहे, आता बघा आपण काय करणार, समीकरण 1 लिहूया जशाला तसं, 5x अधिक 10y बरोबर 350. आता आपल्याला काय करायची आहे, ही जी x ची किंमत आहे ना, ती या ठिकाणी ठेवायची आहे. या समीकरणात जिथं जिथं x आहे त्या ठिकाणी 2y वजा 10 ही किंमत ठेवणार आपण. तर बघा इथं 5 आहे गुणाकारामध्ये, x च्या ठिकाणी काय ठेवणार, हे घेणार मी 2y वजा 10, 2y वजा 10 अधिक हे 10y बरोबर हे किती आलं, 350. ठीक आहे, आता आपण काय करणार, हे गणित सोडवायचं आहे. म्हणजेच काय करणार, आता हे जे आहे ना कंसाच्या बाहेर 5, या 5 ने या कंसामध्ये प्रत्येक पदाला गुणाकार करणार. म्हणजेच हे 5 ने या 2 ला गुणाकार करणार, 5 गुणिले 2y, मग हे वजाचं चिन्ह, परत हे 5 ने या 10 ला गुणाकार, नंतर हे 10y जशाला तसं आणि हे
350. आता बघा इथं काय येणार, 5 गुणिले 2 किती येतं आहे 10, तर हे असेल 10y वजा 5 गुणिले 10 किती 50 अधिक 10y बरोबर 350. आता या ठिकाणी आपण काय करणार, हे 10y आणि हे 10y यांची काय होणार, बेरीज होणार. किती येणार मग हे 20y. ठीक आहे. नंतर हे आलं वजा 50 जे आहे ते आपण काय करूयात, बरोबर चिन्हाच्या पुढे घेऊन जाऊयात, म्हणजेच काय होईल ते अधिक 50 होईल. आता बघा हे आहे 20y, पुढचं इथं लिहूयात आपण. हे समीकरण आधी जशाला तसं लिहूयात इथं. 20y बरोबर 350 अधिक 50, 350 अधिक 50. आता या ठिकाणी काय होईल, 20y बरोबर हे येणार 400. आता 20 आणि y कसे आहेत, गुणाकारात, म्हणून हे 20 तिकडे गेल्यास काय होईल, भागाकारामध्ये जाईल. 400 भागिले 20. नंतर हे 0 0 कट झाले, 2 दूनी 4, तर y बरोबर किती आलं, 20 आलेलं आहे. आता y ची किंमत 20 आली, ते कुठं ठेवणार किंमत, समीकरण 1 मध्ये ठेवणार. याच्यात ठेवल्यास आपल्याला मग x ची किंमत भेटून जाईल. तर आपण काय करूयात, y बरोबर 20 हे समीकरण 2 मध्ये ठेवून, आता बघा आधी समीकरण 2 जशाला तसं लिहून घ्या. काय आहे, x बरोबर 2y वजा 10, x बरोबर 2y वजा 10. आता x ची किंमत काढायची आहे, y च्या ठिकाणी हे 20 ठेवणार. आता हे काय होईल, 40 वजा 10. आता 40 मधून 10 गेले काय येतंय 30, म्हणून x ची किंमत किती आली, 30 आली. बघा आता आपण गणित सोडवताना काय गृहीत धरलं होतं, 5 रुपयांच्या नोटांची संख्या बरोबर x म्हणलं होतं. x ची किंमत किती आली, 30, म्हणून 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती येते, 30 आली. इथं लिहा 5 रुपयांच्या नोटांची संख्या बरोबर 30, आणि नंतर खाली काय लिहिणार, 10 रुपयांच्या नोटांची संख्या किती आलेली आहे, तर y बरोबर इथं आपल्याला भेटलेलं आहे 20. तर अशा प्रकारे हे आपण नोटांची संख्या काढलेली आहे. 2 नंबरचं उदाहरण दिलेलं आहे. एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. अंश व छेद या प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 3/5 होते, तर तो अपूर्णांक काढा. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे, अपूर्णांक काढायचा आहे. आता अपूर्णांक काय असतो, तर अंश आणि छेदाच्या रूपात असतो. जर आपल्याला अंश आणि छेद जर माहीत झाला तर तो अपूर्णांक आपण काढू शकतो. तर आपण काय करूयात, समजा अपूर्णांकाचा अंश जो आहे ना, तर तो x आहे असं गृहीत धरू, आणि जो छेद असतो ना, तर तो y आहे असं गृहीत धरूयात. तर या ठिकाणी बघा आपण इथं लिहूयात आधी, समजा अपूर्णांकाचा काय असतो स्टार्टिंगला, तर अंश घेणार. अपूर्णांकाचा अंश बरोबर x घेऊयात. त्यानंतर मग काय लिहिणार, अपूर्णांकाचा छेद बरोबर y घेऊयात. ठीक आहे ना. आता बघा पुढे काय दिले त्यांनी, आता इथं जे अट आहेत, म्हणजेच काय माहिती जी असते त्याच्यानुसार समीकरण बनवण्याचा प्रयत्न करूयात. बघा, एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा, म्हणजे छेद काय आहे हा. तर आता आपण लिहूया तिथं पहिल्या अटीनुसार काय म्हणतं ते, तर छेद जो आहे ना अपूर्णांकाचा तो अंशाच्या दुपटीपेक्षा, म्हणजे हा अंश आहे x, त्याच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे, म्हणजेच काय वजा 1 करणार. तर हे झालं समीकरण 1 आपल्यासाठी. त्यानंतर आता दुसरी अट दिली असेल, तर दुसऱ्या अटीनुसार बघूयात काय दिलेलं आहे. दुसऱ्या अटीनुसार अंश व छेद यात प्रत्येकी 1 मिळवल्यास, म्हणजे अंश आहे ना हा, ह्याच्यात 1 मिळवल्यास x अधिक 1 होते, ह्याच्यात 1 मिळवल्यास y अधिक 1 होते. तर मिळवल्यास काय होते, अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर. म्हणजे आपण काय करूयात, आधी अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर काढूयात. कधी, जर अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 1 मिळवले तर किती होते, मग 3/5 होतं, म्हणजेच काय 3/5 होतं. तर हे आहे आपल्यासाठी समीकरण 2. तर आपण काय करूयात, आधी याला सोडवूयात सिस्टमॅटिकली. तर बघा काय येतं हे, तर आता आपण काय करणार, या 5 ने या इकडच्या पूर्ण अंशाला गुणाकार करणार. 5 कंसात x अधिक 1 आणि या 3 ने इथल्या छेदाला.
वाय अधिक 1. तर आता हे सोडूयात. काय करणार, 5 आधी एक्सला गुणाकार करणार, नंतर 5ने 1ला गुणाकार करणार. हे असेल 5 गुणिले एक्स अधिक 5 गुणिले 1 बरोबर 3 गुणिले वाय अधिक 3 गुणिले 1 असेल. आता हे काय होईल, 5x अधिक 5 बरोबर 3y अधिक 3. आता हे जे y आहे ना 3y आपण काय करूयात, बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊयात आणि ह्या 5ला उजवीकडे घेऊन जाऊयात. तर इथं येईल 5x, इथं अधिक 3y आहे, हे वजा 3y बरोबर हे 3 आणि इकडचं आलेलं 5 काय होईल, वजा बाकीच जाईल. तर हे काय येणार इथं 5x वजा 3y बरोबर वजा 2. तर हे काय असेल, इथं आपण समीकरण 2 असं लिहूयात. आता बघा आपल्याला पहिल्याच अटीनुसार काय माहीत झाले, तर y बरोबर 2x वजा 1 म्हणजेच काय, या ठिकाणी y ची किंमत हे x च्या चल रूपात आहे. तर आपण काय करूयात, y ची किंमत जी आहे ना हे समीकरण 2 मध्ये ठेवूयात. आता या ठिकाणी आपण लिहूयात. काय लिहिणार, तर y बरोबर 2x वजा 1, y बरोबर 2x वजा 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून. आता बघा समीकरण 2 आधी जशाला तसं लिहून घ्या. 5x वजा 3y बरोबर वजा 2, 5x वजा 3y बरोबर वजा 2. आता काय करणार, या ठिकाणी y ची किंमत 2x वजा 1 आहे, म्हणून या समीकरणात जिथं जिथं y दिसेल त्या ठिकाणी 2x वजा 1 ही किंमत ठेवा. तर आता इथं काय येईल, 5x वजा 3, y ची किंमत इथं लिहूयात 2x वजा 1 बरोबर वजा 2, 5x वजा, आता काय होईल, हे 3 या 2ला गुणाकार होईल, 3 गुणिले 2x, मग हे काय होईल वजा 3 गुणिले हे ऋण 1 बरोबर ऋण 2. तर इथं लिहिणार 5x वजा 6x, हे मायनस आणि हे मायनस काय होतं आहे, म्हणजेच काय ऋण ऋण धन होतं. तर हे 3 बरोबर ऋण 2 लिहिलं पुढे. आता बघा 5x वजा 6x, 6x मोठा आहे म्हणून इथं काय येईल वजा x बरोबर हे वजा 3 आणि हे काय 3 जो अधिक आहे पलीकडे गेल्यास काय होईल, ऋण होईल. तर हे ऋण x बरोबर ऋण 5, म्हणून x ची किंमत काय होते 5 होते. तर बघा x ची किंमत आपल्याला माहीत झाली. आता आपण काय करूयात, y ची किंमत काढायची आहे, म्हणून ही x ची किंमत या समीकरण 1 मध्ये ठेवूयात. आता इथे लिहूयात x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून. आता समीकरण 1 आधी जसं तसं लिहून घ्या. y बरोबर काय आहे 2x वजा 1, तर इथे लिहिलं आपण 2x वजा 1. आता इथं लिहिलं y 2 गुणिले x ची किंमत ठेवा, 5 वजा 1 हे येईल 10 वजा 1, म्हणून y ची किंमत किती आली 9 आली है ना. आता x आणि y काय आहेत, तर अपूर्णांकाचा अंश x आहे, अपूर्णांकाचा छेद काय आहे y आहे. म्हणून आपण काय करणार, तो जो अपूर्णांक असतो ना, अपूर्णांक बरोबर x छेद y च्या रूपात होता, म्हणून x ची किंमत ठेवली 5 आणि छेदामध्ये y ची किंमत ठेवली 9, म्हणून तो अपूर्णांक आहे 5/9. पुढचं उदाहरण बघा. प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्ष आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा म्हणले. म्हणजे या ठिकाणी वय विचारले कोणाचं, प्रियंकाचं आणि दीपिकाचं. तर आपण काय करूयात, समजा प्रियंकाचं वय x वर्ष असं गृहीत धरूयात आणि दीपिकाचं y वर्ष असं गृहीत धरूयात. तर या ठिकाणी लिहा, समजा प्रियंकाचे वय बरोबर x वर्षे. ठीक आहे. तर आता त्यानंतर काय लिहिणार, मग दीपिकाचे वय लिहिणार, दीपिकाचे वय बरोबर y वर्षे. ठीक आहे. आता बघा जसं जसं अट दिली असेल त्यानुसार आपण समीकरण तयार करूयात पहिल्या अटीनुसार. आता पहिली अट काय आहे बघा, दीपिका, आता काय म्हणले, प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज किती 34 वर्ष आहे. म्हणजे या दोघांचं वय किती आहे, एकाचं x आणि एकाचं y, तर त्यांच्या वयांची बेरीज किती म्हणले 34 वर्ष. तर आपण काय लिहिणार, पहिल्या अटीनुसार x अधिक y बरोबर 34. तर हे असेल x अधिक y बरोबर 34. आता हे झालं समीकरण 1. नंतर त्यानंतर पाहूयात आपण दुसऱ्या अटीनुसार कोणतं समीकरण तयार होतं. तर दुसरी अट म्हणजेच काय, पुढची अट काय,
प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. आता प्रियांकाचं वय किती आहे तर बघा एक्स आहे. ठीक आहे, तर एक्स कसं आहे मग तर दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे म्हणजे दीपिकाचं वय 6 वाय आणि त्याच्यापेक्षा अजून तिने किती 6 वर्षांनी मोठी आहे म्हणून एक्स बरोबर वाय अधिक 6. तर हे झालं समीकरण 2 झालं. ठीक आहे ना. तर आता आपण काय करूयात समीकरण 1 आणि 2 वरून काय करणार एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा समीकरण 2 जो आहे ना तर तो एक्सची किंमत आहे वाय या चलाच्या रूपामध्ये म्हणून आपण काय करूयात ही किंमत एक्सची कोणती किंमत वाय अधिक 6 या ठिकाणी ठेवूयात म्हणजे समीकरण 1 मध्ये ठेवूयात. तर या ठिकाणी आपण काय लिहिणार एक्सची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून आता समीकरण 1 आधी जशाला तसं लिहा एक्स अधिक वाय बरोबर 34 हे आहे समीकरण कोणतं पहिलं समीकरण. आता काय करणार एक्सची किंमत काय वाय अधिक 6 म्हणून जिथं एक्स असेल तिथं काय लिहिणार मी वाय अधिक 6 आणि हे वाय हे 34. अशा प्रकारे हे आता आपण काय करूयात वायची किंमत यामध्ये काढू शकतो आपण. हे वाय आणि वाय काय होत आहे 2y अधिक 6 बरोबर 34. 2y बरोबर हे काय होणार 34 आणि हे 6 तिकडे गेल्यास काय होईल वजाबाकीत जाईल. तर 2y बरोबर काय होणार हे 34 मधून 6 गेले किती येतात 28. तर y बरोबर 28 भागिले 2 म्हणून y ची किंमत किती आली 14. आता ही जी y ची किंमत आली ना 14 आपण काय करणार तर या ठिकाणी ठेवणार समीकरण 2 मध्ये ठेवणार म्हणजेच काय आपल्याला x ची किंमत भेटून जाईल. तर या ठिकाणी लिहूयात आपण y बरोबर 14 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून आता बघा समीकरण 2 काय आहे x बरोबर y अधिक 6. तर इथे लिहिणार x बरोबर y अधिक 6. आता y ची किंमत किती म्हणले 14. तर या ठिकाणी 14 अधिक 6 बरोबर किती झालं हे 20 म्हणून x ची पण किंमत भेटली आपल्याला आणि y ची पण किंमत भेटली. आता बघा x आणि y काय आहे तर प्रियंकाचे वय किती x इथे लिहिणार आपण म्हणून प्रियांकाचे वय बरोबर x बरोबर 20 वर्षे आणि त्यानंतर कोण होती दीपिका. तर इथे लिहिणार दीपिकाचे वय बरोबर y बरोबर किती आहे 14. तर हे येईल 14 वर्षे. तर या ठिकाणी दोघांची पण वय 20 आणि 14 वर्ष आहे. 4थं उदाहरण बघा एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. तर प्राणी संग्रहालयातील सिंहाची व मोरांची संख्या काढा म्हणून सांगितले. म्हणजेच बघा या ठिकाणी सिंह आणि मोर यांची संख्या काढायचे म्हणून आपण काय लिहिणार सिंहाची संख्या x आणि मोरांची संख्या y आहे. तर या ठिकाणी आपण लिहूयात समजा सिंहाची संख्या बरोबर x आणि मोरांची संख्या जी आहे ते लिहिणार आपण y. मोरांची संख्या बरोबर y लिहिणार. आता पहिल्या अटीनुसार बघा समीकरण कसं तयार होत आहे. पहिल्या अटीनुसार हे काय दिलेलं आहे अट बघा सिंह आणि मोर यांची एकूण संख्या किती आहे मग 50 आहे म्हणजे x आणि y यांची बेरीज किती आहे तर 50 आहे. तर हे झालं समीकरण 1 नंबरचं. बघा पुढे काय विचारले त्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे मग 140. तर आधी आपण काय करूयात सिंहाची पायांची संख्या काढूयात. तर बघा सिंहाच्या पायांची संख्या आता सिंहाला किती पाय असतात एका सिंहाला 4 पाय असतात म्हणून एक सिंहाचे किती पाय झाले तर त्याला 4 ने गुणाकार केला तर 4x झाले. नंतर काय लिहिणार मग मोरांच्या पायांची संख्या काढणार आपण. मोरांच्या पायाची संख्या आता एका मोराला किती पाय असतात तर 2 पाय असतात है ना म्हणून काय करणार इथं 2 गुणिले y म्हणून हे झालं 2y. आता दुसऱ्या अटीनुसार काय बघा तर त्यांची बेरीज दिलेली आहे त्यांनी किती दिलेली आहे 140. त्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे मग 140 म्हणून 4x अधिक 2y बरोबर काय होऊन जाईल 140 होईल. ठीक आहे ना. आपण आता काय करूयात या समीकरणाला 2 भाग घालूयात. जर 2 भाग घातला तर बघा काय येतं 4x भागिले 2
2y भागिले 2 बरोबर 140 भागिले 2. आपण 2 का भाग घालतोय, कारण इथं 2 आणि 2 काय होऊन जाईल, कट होऊन जाईल, म्हणजे yचा सहगुणक 1 होईल आणि इथं पण yचा सहगुणक 1 आहे, त्यासाठी आपण 2 भाग घातला. तर इथं येईल 2 दुनी 4, हे झालं 2x अधिक हे झालं 2 म्हणजे फक्त y बरोबर हे येणार 70. तर हे काय असेल, समीकरण 2 असेल. आता आपण काय करूयात, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूयात, कारण हे एक सामायिक समीकरण आहे, आपल्याला x आणि y ची किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी मी लिहिलं समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करून. आता बघा समीकरण 2 कोणतं आहे, तर हे 2x अधिक y बरोबर 70. तर इथं लिहिलं आपण 2x अधिक y बरोबर 70. त्यानंतर कोणतं समीकरण वजा करायचे, 1 नंबरचं, x अधिक y बरोबर 50. या ठिकाणी लिहिलं x अधिक y बरोबर 50. आता वजा बाकी आहे म्हणून काय होतं, हे जे 2 नंबरचं समीकरण आहे ना, सर्वांची चिन्ह बदलायची आपण, है ना. जिथं धन असेल तिथं ऋण करा, ऋण असेल तिथं धन करा. या ठिकाणी सर्व धनच आहेत म्हणून आपण सर्वांना ऋण केलं. आता बघा 2x मधून x गेले, x उरते, हे y आणि हे y काय झालं, कट झालं, म्हणून हे 0 बरोबर. 70 मधून 50 गेले 20, म्हणून बघा x ची किंमत किती आली, 20 आली. आता ही x ची किंमत कोणत्याही समीकरणात ठेवू शकता आपण, कशात, 1 नंबरमध्ये पण आणि 2 नंबरमध्ये पण. तर आपण काय करूयात, x ची किंमत ह्या समीकरणामध्ये ठेवूयात, समीकरण 1 मध्ये x बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, 1 मध्ये ठेवून म्हणजे आपल्याला कशाची किंमत भेटेल, y ची किंमत भेटेल. x अधिक y बरोबर 50 हे समीकरण आधी लिहून घ्या. त्यानंतर x ची किंमत जिथं 20 आहे म्हणून x च्या ठिकाणी 20 ठेवलं, हे 50. y बरोबर हे जे 20 आहे ते उजवीकडे गेल्यास काय होणार, ऋण 20 होणार, म्हणून y ची किंमत किती आली बघा, 50 मधून 20 गेले 30 आली. तर आता x ची पण किंमत आपल्याला भेटली आणि y ची पण भेटली. आता x काय आहे, तर सिंहांची संख्या, म्हणून आपण इथं लिहिणार सिंहांची संख्या बरोबर x बरोबर किती, 20. आणि नंतर खाली काय विचारलं होतं, मोरांची संख्या. आता मोरांची संख्या काय, y बरोबर 30 है ना. तर या दोघांची बेरीज बघा बरं 50च येते. 5 नंबरचं उदाहरण पहा. संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. जर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला व 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम काढा. तर त्यांनी काय विचारले, सुरुवातीचा पगार आणि वार्षिक वाढीची रक्कम काढा म्हणले. तर आपण काय करूयात, समजा सुरुवातीचा पगार x रुपये आहे असं गृहीत धरूयात, म्हणून इथं लिहिणार समजा सुरुवातीचा पगार बरोबर x रुपये, ठीक आहे. आणि नंतर काय सांगितलेलं आहे, वार्षिक वाढीची रक्कम. तर हे वार्षिक वाढीची रक्कम किती, समजा दरवर्षी y रुपये त्याच्या ह्याच्यामध्ये वाढ होत आहे समजा पगारामध्ये. आता बघा त्यांनी काय म्हणले, तर पहिली अट काय आहे, जर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला. आता मासिक पगार 4,500 कधी होणार, तर बघा सुरुवातीचा पगार किती होता, x रुपये है ना. दरवर्षी y रुपये वाढतात, तर 4 वर्षांमध्ये किती रुपये वाढले, तर हे 4y रुपये वाढले है ना. तर आपण काय लिहिणार, पहिल्या अटीनुसार समीकरण लिहूयात. पहिल्या अटीनुसार समीकरण, समीकरण काय येईल आपल्याला समीकरण बघा, तर सुरुवातीचा पगार x आणि 4 वर्षात झालेली पगार वाढ किती, 4y, हे मिळून त्याचा 4 वर्षानंतर पगार किती झाला, 4,500 रुपये. तर हे लिहिलं समीकरण 1 लिहिलं. आता पुढे काय असेल मग, दुसऱ्या अटीनुसार समीकरण काय तयार होते बघा, समीकरण तर 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला. मग आता 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 कसा झाला बघा, सुरुवातीचा त्याचा पगार होता x वर्ष
है ना. मग 10 वर्षात त्याची पगारवाढ किती झाली, तर 10Y एवढी पगारवाढ झाली. 10Y बरोबर 5400. हे झालं समीकरण 2. आता हे समीकरण 1 आहे हा वरचा आणि हा समीकरण 2 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही एक सामायिक समीकरण सोडवायचे आहेत. म्हणजे x आणि y या चलपदाची किंमत काढायची. बघा सहगुणक दोघांचा पण एकच आहे, त्यामुळं आपण इथं वजाबाकी करू शकतो. तर मी काय करतो, समीकरण 2 मधून या समीकरण 1 ला वजा करतो. तर इथं आपण लिहूयात समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करून. आता बघा समीकरण 2 आधी लिहून घ्या. x अधिक 10y बरोबर 5400. मग त्यानंतर समीकरण 1 लिहिणार किती, x अधिक 4y बरोबर 4500. आता बघा वजाबाकी करायची आहे म्हणून आपण काय करणार, हे जे 2 नंबरचं समीकरण आहे ना त्याच्या सर्व पदांचं चिन्ह बदलणार. हे धन आहेत म्हणून ऋण केलं. आता बघा x मधून x गेलं 0 झालं म्हणून इथं काही लिहायची गरज नाही. 10 मधून 4 गेले हे 6y बरोबर 5400 मधून 4500 गेले हे 900 येतं. तर म्हणून y काय येणार, तर इथं 6 हे 900च्या छेदामध्ये जाणार. 6 भाग जर घातलं तर किती येते, y बरोबर 150 येते. ठीक आहे. आता y ची किंमत किती आली, 150 आली. ते समीकरण 1 किंवा समीकरण 2 कशामध्येही आपण ठेवू शकता. तर आपण काय करूयात, समीकरण 1 मध्ये ठेवूयात. या ठिकाणी लिहितो y बरोबर 150 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून. आता समीकरण 1 बघा कोणतं आहे, x अधिक 4y बरोबर 4500. इथे लिहिणार x अधिक 4y बरोबर 4500. x अधिक 4 गुणिले y ची किंमत किती आहे, 150 बरोबर हे आलं 4500. आता इथं काय करूयात, यांचा गुणाकार करू आणि हा गुणाकार इकडं उजवीकडे नंतर पाठवूयात. बघा किती येणार इथं, 600 बरोबर हे झालं 4500. x बरोबर 4500 वजा 600 म्हणून x ची किंमत किती आली, 4500 मधून 600 गेल्यास 3900. आता आपण बघा x ची पण किंमत काढली आणि y ची पण किंमत काढली. आता आपण बघूयात x आणि y काय आहे. तर x आहे सुरुवातीचा पगार म्हणून इथं आपण लिहिणार म्हणून सुरुवातीचा पगार बरोबर किती, 3900 रुपये. आणि त्यानंतर y काय आहे, तर वार्षिक पगार वाढ आहे, है ना. बघा वार्षिक वाढीची रक्कम किंवा वार्षिक पगार वाढ किती आहे, 150 रुपये. 6 नंबरचं उदाहरण आहे. 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4500 रुपये आहे. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7000 रुपये आहे. 2 खुर्च्या व 2 टेबलांची एकूण किंमत काढा म्हणून सांगितले त्यांनी. ठीक आहे. तर बघा आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी, तर 2 खुर्च्या व 2 टेबलांची एकूण किंमत काढा असं सांगितलंय. आता ही किंमत कधी काढता येईल, ज्यावेळेस आपल्याला एका खुर्चीची किंमत आणि एका टेबलाची किंमत माहीत झाली तर आपण काय करूयात, समजा खुर्चीची किंमत x आहे असं गृहीत धरू आणि एका टेबलाची किंमत y आहे असं गृहीत धरूयात. इथं लिहूयात समजा एका खुर्चीची किंमत किती, तर आपण x रुपये आहे असं गृहीत धरूयात आणि एका टेबलाची किंमत काय, तर y रुपये आहे असं गृहीत धरूयात. किंमत बरोबर y रुपये. आता बघा पहिल्या अटीनुसार समीकरण काय तयार होतं, पहिल्या अटीनुसार. आता पहिली अट काय आहे, तर 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत. आता 3 खुर्च्या म्हणजेच काय, एका खुर्चीची किंमत x रुपये, तर 3 खुर्च्यांची किंमत किती, 3x अधिक है ना, आणि 2 टेबलांची म्हणजेच काय 2y बरोबर किती आहे मग 4500 रुपये आहे. तर हे झालं समीकरण 1 तयार. त्यानंतर काय करणार, मग दुसऱ्या अटीनुसार लिहिणार आपण. दुसऱ्या अटीनुसार आता दुसरी अट काय दिली पुढे बघा, तर 5 खुर्च्या म्हणजेच काय, तर त्यांची किंमत किती होईल 5x है ना, तर हे 5x
व 3 टेबल है ना, म्हणजेच काय, एका टेबलाची किंमत y, तर 3 टेबलाची किंमत किती, 3y है ना, 3y यांची बेरीज म्हणलंय, म्हणजे यांची किंमत किती दिली आहे, 7,000 रुपये दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार, हे दिले 7,000 रुपये. तर अशा प्रकारे हे समीकरण 1 आणि समीकरण 2 तयार झालं. आता ही एक सामायिक समीकरण आहेत. आता हे सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, तर चल जे आहे ना एक्सचं किंवा वाय यांच्यापैकी एकाचं तरी चलपद समान करावं लागेल है ना. तर आता बघा आपल्याला काय करावं लागेल, हे आहे 2, आपण काय करूयात, वायचं चलपद समान करूयात. इथं आहे 2 आणि इथं आहे 3. तर आपण काय करू, समीकरण 1ला है ना 3 न गुणाकार करायचा, कारण याचं चलपद 3 आहे, आणि समीकरण 2ला 2 ने गुणाकार करू. ठीक आहे. तर इथं लिहूयात आपण समीकरण 1ला कितीने, 3 ने गुणून है ना, व समीकरण 2ला कितीने, 2 ने गुणाकार करायचा, 2 ने गुणून. आता बघा काय येईल ते आपण लिहून घेऊया. आता समीकरण 1 आधी लिहून घेतो मी. समीकरण 1 कोणतं आहे, तर हा आहे 3x अधिक 2y. तर 3x अधिक 2y बरोबर 4,500 आहे, आणि हे कितीनं गुणाकार करायचं आहे, त्याला 3 ने गुणाकार करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मग समीकरण कोणतं, 2 जे आहे त्याला 2 ने गुणाकार करायचं आहे, म्हणजे इथे लिहितो 2 गुणिले समीकरण दुसरं काय, 5x अधिक 3y बरोबर हे 7,000 घेतलं आपण. आता बघा इथंच गुणाकार करतो, इथं जागा सोडलेली आहे मी, गुणाकार करता येईल म्हणून. या 3नं या 3ला गुणाकार केला तर काय येतं, हे 9x अधिक या 3ने या 2ला केलं तर काय येतं मग 6y बरोबर या 3ने जर गुणाकार केला तर बघा 3 5 15ला 5, 1 उरला, 3 चौक 12 आणि 1 13. तर हे आलं 13,500. तर हे लिहितं समीकरण 3 लिहूयात आपण. त्यानंतर हे 2 न गुणाकार करूयात. बघा 2 गुणिले 5 किती होते, 10x अधिक 2 गुणिले 3 6y बरोबर हे काय येणार 14,000. हे झालं समीकरण 4. आता बघा समीकरण 3 आणि समीकरण 4 जर पाहिलं तर वायचा सहगुणक समान आहे, म्हणून मी काय करतो, समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करूयात आपण. बघा या ठिकाणी लिहितो मी समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करू. आता बघा समीकरण 4 आधी लिहूयात आपण. हे समीकरण आहे 10x अधिक 6y बरोबर 14,000. इथं लिहिलं 10x अधिक 6y बरोबर हे 14,000. त्यानंतर पुढचं काय, समीकरण 3 बघा, 9x अधिक 6y बरोबर 13,500. 9x अधिक 6y बरोबर हे 13,500. आता इथं काय करावं लागेल बघा, तर इथं आपण करूयात वजाबाकी. वजाबाकी केल्यामुळं काय होतंय, तर हे जे समीकरण असतं ना इथलं खालचं समीकरण, तर त्याचे सर्वांचे चिन्ह बदलतात, म्हणून सर्वांचे चिन्ह बदलले. 10x मधून 9x गेले तर 1x उरत आहे, 6y मधून 6y गेले 0 उरतात. ठीक आहे बरोबर. 14,000 मधून 13,500 गेले तर हे 500 रुपये उरले, म्हणून x बरोबर 500. एक्सची किंमत किती आली, 500 आली. आता आपल्याला वायची किंमत काढायची आहे, तर आपण वायची किंमत समीकरण 1 2 3 आणि 4 कशामध्येही ठेवा, एक्सची किंमत आपल्याला वायची किंमत भेटेल. आपण समीकरण 1 मध्ये ठेवूयात एक्सची किंमत. एक्स बरोबर 500 हे समीकरण 1 मध्ये ठेवून आता काय करणार, समीकरण 1 आधी लिहून घेऊया. समीकरण 1 काय आहे, 3x अधिक 2y बरोबर 4,500. इथं लिहिलं 3x अधिक 2y बरोबर 4,500. आता 3 गुणिले 500, एक्सच्या ठिकाणी 500 ठेवणार आपण, मग 2y बरोबर 4,500. आता बघा हे 3 आणि हे 500 यांचा गुणाकार किती येतो, 1,500. 1,500 अधिक 2y बरोबर 4,500. आता हे 4,500 उजवीकडे गेल्यास काय होतात, वजाबाकीत जातात, म्हणून 2y बरोबर 4,500 वजा 1,500. आता 4,500 मधून 1,500 गेले किती उरतात, तर हे 3,000 उरतात 2y, म्हणून y ची किंमत काय आली, हे 3y भागिले
2 ती म्हणजे 3000 भागिले 2 वाय बरोबर काय येते हे 1500 रुपये आहे ना. तर मी फक्त इथं 1500 लिहूया तात्पुरते आपण. आता बघा एक्स आणि वाय काय आहेत तर एका खुर्चीची किंमत आणि एका टेबलाची किंमत आहे ना. तर इथं लिहिणार आपण एका खुर्चीची किंमत बरोबर एक्स बरोबर 500 रुपये है ना. नंतर मग लिहिणार एका टेबलाची किंमत किती वाय बरोबर 1500 रुपये है ना. तर बघा आता म्हणजे आपल्याला काय एका खुर्चीची आणि एका टेबलाची किंमत माहीत झाली. पण विचारले काय आपल्याला तर 2 खुर्च्या व 2 टेबलाची एकूण किंमत काढा म्हणले है ना. तर इथं आपण लिहूयात 2 खुर्च्या व 2 टेबलांची एकूण किंमत है ना. तर इथं लिहिणार मी 2 खुर्चींची किंमत काय येते 2 खुर्चींची किंमत बरोबर 2 गुणिले 500 म्हणजेच किती 1000 रुपये है ना. हां त्यानंतर 2 टेबलांची किंमत किती येते बघा 2 टेबलांची किंमत है ना बरोबर 2 गुणिले 1500 म्हणजेच किती हे 3000 रुपये है ना. तर एकूण किती किंमत आली त्यांची बघा एकूण किंमत है ना 2 खुर्ची व 2 टेबल ठीक आहे हे कंसात घेऊयात बरोबर 1000 अधिक हे किती 3000 म्हणजे टोटल किती झालं बघा 4000 रुपये. तर 2 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत किती आली 4000 रुपये. आता या ठिकाणी बघा प्रश्न विचारण्यात आला आहे 7 नंबरचा. एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. जर अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 27ने मोठी आहे. तर ती 2 अंकी संख्या काढा. तर आपल्याला काय करायचं आहे 2 अंकी संख्या काढायची आहे. आता 2 अंकी संख्येमध्ये काय असतंय तर एक असतो एकक स्थानचा अंक आणि दुसरा असतो दशक स्थानचा अंक. तर आपण काय करायचं एकक स्थानच्या अंकाला x असं समजायचं आणि दशक स्थानच्या अंकाला y असं समजायचं. म्हणून आपण इथं लिहिणार समजा एकक स्थानचा अंक बरोबर x. तर इथं काय येईल दशक स्थानचा अंक. तर हा दशक स्थानचा अंक काय असेल तर ते असेल y ठीक आहे. तर आता बघा याच्यावरून आता तयार झालेली संख्या कशी असेल बघा. तर 2 अंकी संख्या आपण काढणार याच्यावरून 2 अंकी संख्या. आता 2 अंकी संख्या कशी असते तर आपण x y लिहिणार का नाही. तर बघा दशक स्थानचा अंक जो असतो ना तर तो 10च्या पटीत असतो म्हणून हे 10y आणि हा अधिक एकक स्थानचा अंक ठीक आहे. आता उदाहरणासाठी सांगतो बघा या ठिकाणी हा नंबर आहे 22 है ना म्हणजे ही आहे 2 अंकी संख्या. तर या ठिकाणी एकक स्थानचा जो अंक आहे त्याची किंमत 2च आहे है ना आणि हा जो दशक स्थानचा अंक आहे ना त्याची किंमत 20 आहे कारण तो 10च्या पटीत आहे. तसंच हे 10च्या पटीत आहे म्हणून 10y लिहिलं. अच्छा ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा पुढे काय आहे तर पहिल्या अटीनुसार समीकरण काय तयार होतंय आपण ते लिहूया. तर हे असेल पहिल्या अटीनुसार. आता बघा पहिल्या अटीनुसार समीकरण काय तयार होतंय तर 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे असं सांगितलंय. त्यांच्या किमतीची बेरीज सांगितलं नाही तर अंकांची बेरीज म्हणले. तर पहिल्या अटीनुसार काय असेल x अधिक y बरोबर 9. तर हे असेल समीकरण 1 असेल. आता बघा दुसरी अट काय अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या. म्हणजे आता ही जी संख्या आहे ना त्याच्यामध्ये काय करायचं अंकांची अदलाबदल करून नवीन संख्या तयार करायची. तर आपण काय करू अंकांची अदलाबदल करून तयार झालेली संख्या लिहूयात आपण. तयार झालेली संख्या. आता ते संख्या काय असेल बघा अंकांची अदलाबदल म्हणजेच काय 10y अधिक x आहे. आता अंक काय असतील तर y च्या ठिकाणी x असेल. तर आपण इथं काय लिहिणार 10x अधिक y ओके. तर हा जो आहे तर ही आहे संख्या नवीन झालेली संख्या. तर त्यांचं बघा पुढे काय म्हणलेलं आहे मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 27ने मोठी आहे. म्हणजे ही जी संख्या आहे ना कोणती दुसऱ्या अटीनुसार लिहिणार आता आपण बघा दुसऱ्या अटीनुसार
जी तयार झालेली संख्या आहे अंकांची अदलाबदल करून, तर ही संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा, म्हणजे ही जी आधीची संख्या आहे ना कोणती 10y अधिक x त्याच्यापेक्षा 27ने मोठी आहे. बघा संख्येपेक्षा 27ने मोठी आहे म्हणून आपण अधिक 27 केलं. आता हे सोडवण्यासाठी काय करणार आपण, हे 10y आणि x जे आहे ना ते डावीकडे घेऊन येणार बरोबर चिन्हाच्या, तर ह्यांचे चिन्ह बदलतील. हे धन आहेत, डावीकडे आल्यास काय होतील, ऋण होतील. तर आपण इथे लिहिणार 10x अधिक y वजा 10y वजा x बरोबर 27. आता या ठिकाणी बघा हे 10x आहे, इकडं वजा x आहे, तर काय होईल, हे 10 मधून 1 गेलं तर काय येईल 9x. या ठिकाणी 1 प्लस आहे आणि हा ऋण 10 आहे, तर काय होईल, हे ऋण 9y म्हणजेच वजा 9y बरोबर 27. आता या ठिकाणी मी काय करणार, तर दोन्ही बाजूंना म्हणजेच काय जेवढे पद आहेत सर्व पदांना 9 भाग घालतो. बघा 9x भागिले 9 वजा 9y भागिले 9 बरोबर 27 भागिले 9. तर काय येईल, हे 9 कट होईल, x वजा y बरोबर हे 9 त्रिक 27. तर हे झालं 3. तर आपण हे काय करूयात, 2 नंबरचं समीकरण आहे असं लिहूयात. तर बघा समीकरण कसं तयार झाले, x अधिक y बरोबर 9. दुसरं समीकरण भेटले आपल्याला x वजा y बरोबर 3. आता या ठिकाणी जर समजा आपण दोन्ही समीकरणांची बेरीज केली आहे ना, समीकरण 1 आणि समीकरण 2, कारण की बघा दोघांचे पण सहगुणक समानच आहेत, x चे पण y चे पण, इथं पण x आणि y चे समानच आहेत, सहगुणक 1 आहे ना, आणि चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणून आपण काय करतोय, बेरीज करतोय. तर मी काय करणार, समीकरण 1 अधिक समीकरण 2 असं आपण इथं लिहूयात. बघा या ठिकाणी लिहितो मी समीकरण 1 अधिक समीकरण 2 असं लिहिलं तरी चालतंय, किंवा आपण असं पण लिहू शकतो समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून. आता समीकरण 1 लिहा, x अधिक y बरोबर 9. समीकरण 2 काय आहे, x वजा y बरोबर 3. तर या ठिकाणी लिहिलं 3. आता ही बेरीज आहे, x आणि 1 झालं 2x आणि हे काय होईल 0 होईल बरोबर 9 आणि 3 12 होईल है ना. आता बघा 2x बरोबर काय आलं 12, म्हणून x बरोबर काय होईल 12/2. हे गुणाकारात आहे, उजवीकडे गेल्यास भागाकारात. या ठिकाणी येणार x बरोबर बेक बे बेसखी 12. तर x ची किंमत किती आली 6 आली. आता ही 6 जी किंमत आहे x ची, आपण समीकरण 1 किंवा समीकरण 2 कशातही ठेवलं तरी आपल्याला y ची किंमत भेटून जाईल. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू, तर x बरोबर 6 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, आता बघा समीकरण 1 मध्ये जर आपण ठेवली ही किंमत तर काय येते, x अधिक y बरोबर 9. हे दिलेलं समीकरण आधी लिहून घ्या. त्यानंतर x च्या ठिकाणी 6 ठेवलं अधिक y बरोबर 9. y बरोबर 9 वजा 6, y बरोबर काय आलं 3 आलं है ना. म्हणजे आता बघा आपल्याला एकक स्थानचा अंक माहीत झाला काय आहे 6, दशक स्थानचा अंक काय आहे 3 आहे, म्हणून आपण लिहिणार 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या बरोबर, बघा आधी आपण दशक स्थानचा अंक लिहिणार 3 आणि नंतर मग एकक स्थानचा अंक लिहिणार 6, म्हणून 2 अंकी संख्या काढा विचारलं होतं, तर 2 अंकी संख्या 36 आलंय. प्रश्न दिलेला आहे, त्रिकोण ABC मध्ये कोण A चे माप हे कोण B व कोण C या कोणांच्या मापाच्या बेरजे इतके आहे. तसेच कोण B व कोण C यांच्या मापाचे गुणोत्तर 4:5 आहे. तर त्या त्रिकोणांच्या कोणांची मापे काढा. तर या ठिकाणी बघा कोण A चं माप किती आहे, तर हे जे कोण B व कोण C आहे ना त्यांच्या बेरजे एवढं आहे, म्हणून आपण काय करूयात, कोण B चं माप x आहे असं गृहीत धरूयात, कोण C चं माप y आहे असं गृहीत धरूयात. म्हणून इथं लिहिणार, समजा कोण B चे माप बरोबर x घेऊयात आणि कोण C चे माप बरोबर काय करूयात आपण y घेऊयात. ठीक आहे. तर आता बघा पहिल्या अटीनुसार, म्हणजे हे काय सांगितलंय, तर यांच्या कोणांच्या मापाच्या बेरजे एवढे आहे म्हणलंय. कशाचं माप, तर कोण A चं. तर आपण काय करणार, पहिल्या अटीनुसार लिहिणार. अटीनुसार काय आहे पहिली अट, तर कोण A चं माप किती आहे, मन कोण B आणि कोण C यांच्या बेरजे एवढं आहे. आता B चं माप किती, तर x आणि हे आहे y. तर हे झालं कोण
एचं माप, हे लिहिलं आपण समजा समीकरण 1. आता आपल्याला माहीत आहे काय, तर कोणत्याही त्रिकोणामध्ये 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणून आपण काय करणार, त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज है ना, किती असते, कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते असं लिहिलं. म्हणून इथं काय करणार आपण, कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 लिहिलं. आता कोण एचं माप किती आहे, या ठिकाणी बघा समीकरण 1 करून माहीत आहे एक्स अधिक वाय, कोण बीचं आहे एक्स आणि कोण सीचं आहे वाय बरोबर 180. इथं 2x अधिक 2y बरोबर 180. आता या ठिकाणी काय करणार, प्रत्येक पदाला 2 न भाग घालणार आपण. तर या ठिकाणी काय येणार बघा, 180 भागिले 2, हे 2 2 कॅन्सल होऊन जाईल. इथे येईल x अधिक y बरोबर इथे येते 90. तर आपण हे काय करूयात, समीकरण 2 ठेवूयात. ओके. आता बघा पुढे काय म्हणले, तसेच कोण बी व कोण सी यांच्या मापाचे गुणोत्तर किती आहे, मग 4:5 आहे. तर आपण काय करणार, दुसऱ्या अटीनुसार काय म्हणले, कोण बी व कोण सी यांचं गुणोत्तर काय म्हणले, 4/5. आता इथं काय करणार, बीचं माप x आहे आणि सीचं माप किती आहे y, म्हणून आपण x/y बरोबर 4/5 करणार. आता हे y पुढे घेणार आपण, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेलं तर ते काय होतंय, गुणाकारामध्ये जातं है ना, आणि याला आपण समजा समीकरण 3 ठेवूयात. आता हे x ची किंमत आहे कशाच्या रूपात, तर हे y च्या रूपामध्ये x ची किंमत आलेली आहे. तर आपण काय करणार बघा, आता ही जी किंमत आहे कशाची, x ची किंमत, ती किंमत काय करणार आपण या 2 नंबरच्या समीकरण मध्ये ठेवणार. म्हणून आपण काय करणार, x ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून, आता समीकरण 2 काय आहे, तर x अधिक y बरोबर 90 आहे. आता आपण काय करणार, x जो आहे या ठिकाणी किंमत आहे 4/5y, तर ती किंमत ठेवणार 4/5 गुणिले y अधिक y बरोबर 90. आता इथं छेदामध्ये 5 आहे म्हणून आपण काय करूयात, सर्वांना 5 न गुणाकार करूयात. तर सर्व पदाला 5 न गुणाकार केल्यानंतर हे येणार 5 गुणिले y बरोबर 5 गुणिले 90. हे 5 5 कॅन्सल झाले. आता इथं काय, हे 4y आणि हे 5y, तर इथं असेल 4y अधिक 5y बरोबर हे किती आहे, 9×5=45 म्हणजे 450. आता 4y आणि 5y ची बेरीज काय होते, तर हे 9y बरोबर 450. तर y बरोबर काय होईल, 450 भागिले 9, कारण हे 9 गुणाकारात आहे, उजवीकडे गेल्यास काय होईल, भागाकारात जाईल. 9 न जर भाग घातलं तर काय येते, 9×5=45 आणि हे 0ला 0. ना ठीक आहे. आता पुढे काय करायचं आहे बघा, ही जी y ची किंमत आहे ते आपण काय करूयात, कोणत्याही समीकरणामध्ये म्हणजे या समीकरणामध्ये ठेवूयात, y बरोबर 50. तर आता आपल्याला x ची किंमत भेटेल, किंवा या पण ठिकाणी ठेवली तरी आपल्याला काय x ची किंमत भेटेल. तर आपण काय करूयात, या ठिकाणी ठेवूयात y बरोबर 50 ही किंमत. बघा y बरोबर 50 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून, आता समीकरण 3 आधी लिहून घ्या. समीकरण 3 काय आहे, x बरोबर 4/5y, हा आहे x बरोबर 4/5y. आता आपण काय करूयात, y ची किंमत किती आहे आपल्याला भेटलेली आहे बघा इथं 50. तर 4 गुणिले 50 आणि हे भागिले मध्ये 5 आहे, तर हे 5×1=5 आणि हे 10, तर हे 4 गुणिले 10 म्हणजे 40. तर x ची किंमत किती आली बघा, 40 अंश आली. म्हणजे आता आपल्याला x आणि y भेटलेलं आहे, तर त्याच्यावरून आपण कोण ए, कोण बी आणि कोण सी चं माप काढू शकतो. म्हणून आपण काय करणार, कोण ए चे माप काय आहे, x अधिक y म्हणजेच किती, तर x ची किंमत आहे 40 अधिक 50 बरोबर किती आलं आहे, 90 अंश. म्हणून कोण ए कितीचं आहे, 90 अंशाचं आहे. आता विचारले काय पुढे, कोण बी चे माप. आता कोण बी चे माप किती असेल, कोण बी चे माप बरोबर x किती आहे x, तर x आहे 40 अंश. म्हणून कोण बी चं माप किती आलं, 40 अंश. नंतर कोण सी चे माप,
कोन सीचे माप आहे y बरोबर किती 50 अंश, म्हणून कोन सी किती आला 50 अंशाचा. आणि याच्यावरून दिसतं की कोन ए हा कोन बी आणि कोन सी यांच्या बेरजे एवढा आहे. आता या ठिकाणी बघा 9वा प्रश्न आहे. एका 560 सेंटीमीटर लांबीच्या दोरीचे 2 तुकडे असे करायचे आहेत की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट आहे. तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, तर इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे तर एक दोरी आहे मोठी अशी 560 सेंटीमीटर लांबीची. तर तिचे काय करायचे 2 तुकडे करायचे. 2 तुकडे अशा प्रकारे झाले आहे ना. तर समजा छोटा तुकडा x आहे तर मोठा तुकडा y आहे. तर आपल्याला काय म्हणलंय या मोठ्या तुकड्याची लांबी काढा असं सांगितलंय. तर आपण काय करू, दोरीचे आधी जे 2 तुकडे झालेत ना त्यांना x आणि y लांबीचे आहेत ते दाखवूया. तर इथे लिहिणार आपण समजा छोट्या तुकड्याची लांबी बरोबर आपण काय करूयात x सेंटीमीटर घेऊयात. तर इथं काय लिहिणार नंतर मोठ्या तुकड्याची लांबी, मोठ्या तुकड्याची लांबी काय असेल तर हे असेल y सेंटीमीटर. आता बघा पहिल्या अटीनुसार म्हणजेच काय तर दोन्ही तुकड्यांची लांबी एकूण किती असेल तर ह्याची बेरीज असेल x अधिक y म्हणजेच किती 560 असेल. तर या ठिकाणी मी लिहितो x अधिक y बरोबर 560 है ना. तर हे समजा आपण काय लिहूयात समीकरण 1 लिहूयात. त्यानंतर बघा पुढे काय म्हणले त्यांनी की लहान तुकड्याच्या लांबीची दुप्पट म्हणजेच काय लहान तुकडा कोणता आहे तर हा x, तर त्याची दुप्पट तर 2x ही कशी आहे मन तर मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या 1/3 पट आहे. म्हणजेच काय 1/3 पट y आहे. आता आपण काय करूयात हे जे 2 आहे ना इथं गुणाकारामध्ये आहे, इकडं आपण त्याला उजवीकडे घेऊन जाऊयात. x बरोबर 1/3 गुणिले 2 आणि हे y येईल. म्हणजेच काय 1/6y हे झाले x ची किंमत. हे समीकरण 2. आता ही जी किंमत आहे x ची ते y च्या रूपात आहे. जर आपण ही किंमत या समीकरणामध्ये ठेवली तर आपल्याला y ची किंमत भेटून जाईल. तर आपण काय करणार x बरोबर 1/y ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, आता हे समीकरण 1 मध्ये आपण ठेवलं. आता समीकरण काय आहे 1 बघा x अधिक y बरोबर 560. 1 च्या ठिकाणी काय ठेवणार तर 1/6y ठेवणार आपण. हे 1/6y अधिक y बरोबर 560. आता इथं छेदामध्ये इथं y आहे, पुढे छेदामध्ये सगळीकडे एकच आहे म्हणून प्रत्येक पदाला 6 गुणाकार करणार आपण. 1/6 आणि याला गुणाकार 6. मग हे 6 गुणिले y आणि हे 560 गुणिले 6. आता हे 6 काय झालं कॅन्सल झालं आहे ना, इथं y होतं. हां आता इथं काय उरेल फक्त 1y म्हणजेच काय हे इथं y करूयात y अधिक 6y बरोबर 560 गुणिले 6. आता बघा हे जे आहे y अधिक 6y काय होतंय 7y. तर इथं मी लिहितो 7y बरोबर 560 गुणिले 6. तर या ठिकाणी हे 7 काय होईल इकडे उजवीकडे गेल्यास भागाकारामध्ये जाईल, इथं होईल 7. आता बघा 7 न भाग घालतो 7 1 7 7 8 56 आणि हे 0 म्हणजेच y बरोबर किती 80 गुणिले 6. y बरोबर हे 8 आणि हे 6 यांचा गुणाकार किती येतो 480 आणि हे सेंटीमीटर. आता बघा y काय आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी है ना. हां तर आता आपण लांबी लिहायचं विसरलो होतं, तुम्ही नंतर इथं लांबी तेवढं ॲड करा है ना. हां मोठ्या तुकड्याची लांबी आपल्याला विचारलेच त्यांनी मोठ्या तुकड्याची लांबी. तर इथं लिहिलं आपण मोठ्या तुकड्याची लांबी बरोबर तुकड्याची लांबी बरोबर y बरोबर 480 सेंटीमीटर. या ठिकाणी बघा 10 नंबरचा प्रश्न काय आहे. एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराकरिता 2 गुण आणि चुकीच्या उत्तराकरिता ऋण 1 गुण देण्यात येणार होता. यशवंतने सर्व 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 90 गुण मिळाले. तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली होती. म्हणजे एक स्पर्धा परीक्षा आहे, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये 60 प्रश्न होते है ना. आणि यशवंतने काय केलेलं आहे ते 60 प्रश्न सोडवले. आता त्यांनी सांगितले तर ते जे प्रश्न होते ना तर त्यातील जर उत्तर बरोबर असेल
तर त्याला 2 गुण भेटत होते आणि जर उत्तर चुकलं तर त्याच्यातला 1 गुण काय व्हायचा, कमी व्हायचा, म्हणजेच काय ऋण 1 गुण भेटत होता असं सांगितले. तर यशवंतला पूर्ण प्रश्न सोडवल्यानंतर 90 गुण मिळाले. तर त्याची चुकलेली प्रश्न कोणती होती है ना, तर ते विचारलेलं आहे. म्हणजे किती प्रश्न त्याने चुकीची उत्तरं लिहिली त्या प्रश्नांसाठी. बघा सुरुवातीला आपण लिहिणार, समजा बरोबर उत्तरे आलेले प्रश्न किती आहेत, x आहेत. चुकीचे उत्तरे आलेले प्रश्न समजा y आहेत. आता बघा एकूण प्रश्नांची संख्या किती आहे, तर 60 आहे. म्हणजे त्यानं सर्वच्या सर्व 60 प्रश्न सोडवले. मग काही प्रश्न बरोबर सोडवलाय तर काही प्रश्नांची उत्तरे चुकीची आहेत, म्हणून आपण x अधिक y बरोबर 60 लिहिलं आणि त्याला समीकरण 1 दिलं. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलंय, बरोबर उत्तराकरिता किती आहेत, 2 गुण आहेत है ना. आता समजा तुम्ही 2 प्रश्न सोडवलात है ना आणि एका प्रश्नाला 2 गुण आहेत आणि उत्तर बरोबर आहे, तर तुम्हाला किती पडणार, 2 गुणिले 2 असं किती पडणार, 4. कारण तुम्हाला सोडवलेले 2 प्रश्न आणि गुणाकारामध्ये 2 काय आहे, तर हे गुण आहेत है ना. म्हणजे तुम्ही जेवढे प्रश्न सोडवले त्याला 2 न गुणाकार करावा लागेल. म्हणजे इथं काय, बरोबर उत्तरे असणाऱ्या प्रश्नांचे गुण किती असतील, तर हे 2x असतील आणि चुकीचे उत्तरं असणाऱ्या प्रश्नांचे गुण किती असतील, तर हे जेवढे प्रश्न चुकलेत तेवढे गुण कमी होणार. म्हणजे समजा y प्रश्न चुकलेत तर y गुण काय होणार, कमी होणार आहेत है ना. तर एकूण पडलेले गुण कसे असतील, तर ह्या दोघांचं काय असेल, बेरीज असेल 2x वजा y. तर इथं असेल 2x वजा y बरोबर 90 आणि हे असेल समीकरण 2. आता बघा हे समीकरण 1 आहे, समीकरण 2 आहे. तर आता हे समीकरण कसे आहेत, एक सामायिक समीकरण आहेत. तर आपण काय करणार, दोघांची बेरीज करणार. तर या ठिकाणी लिहिणार आपण समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून, 2 ची बेरीज करून. आता बघा समीकरण 1 काय आहे, तर x अधिक y बरोबर 60. तर इथे लिहिलं आपण x अधिक y बरोबर 60. समीकरण 2 आहे 2x वजा y बरोबर 90. हे 2x वजा y बरोबर 90. यांची जर बेरीज केली तर हे बघा अधिक y वजा y कट होतं, हे काय येईल 2x आणि x 3x. तर हे 3x आणि हे काय येईल तिथं 150. x बरोबर काय होईल, 150 भागिले 3. हे 3 गुणाकारात आहे, इथे गेल्यास भागाकार होईल. आता काय होईल, 3 एक 3, 3 5 15 आणि हे 0. x बरोबर काय आलं 0 आणि हे 5 म्हणजे किती 50 आलं. तर x ची किंमत 50 आली. आपल्याला विचारले काय, तर y ची किंमत काढायची आहे आपल्याला सोबतच आहे ना. तर आता बघा ही किंमत समीकरण 1 किंवा 2 कशातही ठेवली तरी y ची किंमत येते. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. x बरोबर 50 हे समीकरण 1 मध्ये ठेवून, हां आता समीकरण 1 काय आहे, x अधिक y बरोबर 60 आहे. x ची किंमत किती आहे 50. तर या ठिकाणी आपण लिहिलं 50 अधिक y बरोबर 60. y बरोबर 60 वजा 50 म्हणून y बरोबर काय आलं 10 आलं है ना. प्रश्न काय विचारले, तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली होती. तर आपण इथे लिहिले बघा चुकीचे उत्तरे आलेले प्रश्न किती, तर y म्हणजे 10. तर आपण काय लिहिणार, तर यशवंतची 10 प्रश्नांची उत्तरे चुकली होती. म्हणून यशवंतची 10 प्रश्नांची उत्तरे चुकली होती. तर हे आहे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर.